वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। 6 तास नको, दिवसाला पूर्ण 8 तास वीज द्या। बिबट्याच्या दहशतीत शेती, सामोडे शेतकऱ्यांचा महावितरणाला थेट इशारा। साक्री तालुक्यातील सामोडे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतकऱ्यांना केवळ 6 तासांची अपुरी वीज देऊन जबाबदारी झटकली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आणि ठाम असून 6 तास नको, दिवसाला किमान 8 तास वीज द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली। रात्रीच्या अंधारात शेती करणे म्हणजे थेट जीवाशी खेळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। बिबट्याचा धोका, अपघात, सर्पदंश, मनुष्यहानीची दाट शक्यता असताना रात्रीचा वीज पुरवठा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा ठरत आहे। असे असतानाही महावितरण प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संतप्त आरोप यावेळी करण्यात आला। या प्रश्नावर सामोडे गावातील सुमारे 200 ते 300 शेतकरी एकवटले असून त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना ठाम शब्दात इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढे: दिवसा तात्काळ किमान 8 तास वीज पुरवठा लागू करावा। सध्या सुरू असलेले अपुरे 6 तासांचे नियोजन तात्काळ रद्द करावे। शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी धोरणे थांबवावीत। जर या मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। त्यानुसार महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल। साक्री पिंपळनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। सामोडे शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, पीक आमचं, जीव आमचं, दान नाही। हक्काची दिवसाची 8 तास वीज हवीच। प्रशासनाने अद्यापही दिरंगाई केली तर पुढील होणाऱ्या सर्व आंदोलनाची व उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। आज रोजी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सामोडे गावात शेतकऱ्यांविषयी खूप मोठी समस्या आहे की रात्री पाठी पाणी भरायला किंवा बिबट्यांचा अतोनास त्रास पूर्ण शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि थंडीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय। हे प्रशासन नाही पण महावितरण कंपनीला वारंवार सांगून याचा कोणी आमची दखल घेत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। शेतकरी हवालदिल झालेले आहेत। लाईटचा विषय असा आहे की रात्री त्यांना 11 ते 5 अशी लाईट असते। या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी आता पाणी कसं काय भरेल? परत जंगली प्राण्यांपासून, बिबट्यांपासून आता बरेच असे गावामध्ये, परिसरामध्ये शेतकऱ्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अशा बाबींमध्ये वारंवार महावितरण कंपनीला सांगून सुद्धा कोणत्याही गोष्टीचं आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही। आम्हाला फक्त दिवसाची लाईट पाहिजे। शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की समस्या सांगून आमचं निवारण करायला कोणी कर्मचारी येत नाही, ना वरचे वरिष्ठ साहेब आमच्याशी संभाषण करून सुद्धा आमचं निवारण करत नाही। ही मोठी समस्या आहे साहेब। तरी आम्हाला दिवसाची लाईट द्यावी हीच आमची कळकळीची विनंती आहे। आज जरी झालं नाही 8 तास लाईट द्यावी हो। आणि जर